नमस्कार मित्रांनो. आताच हातात आलेल्या बातमीनुसार लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ज्या 21 कारणांमुळे तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होणार आहे. आता ही कारणे नक्की कोणकोणती आहे हे आपण बघूयात. नक्की कोणत्या कारणांमुळे तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो आणि अशी कोणकोणती कारणे शासनाने दिली आहे त्यामुळे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. ती कारणे आपण आज बघूया. त्यातलं पहिलं आहे, नोंदविलेले नाव व आधार कार्डवरील नाव यात तफावत आहे असं ते म्हणतात. म्हणजे फॉर्म भरताना जे तुम्ही नाव लिहिले आहे आणि आधार कार्डवरील जे नाव आहे यात जर तफावत असेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. त्यातलं दुसरं कारण आहे, अर्जदाराचे वय हे 21 ते 65 वर्ष वयोगटात बसत नाही. ज्या अर्जदाराचे वय 21 ते 65 या वयोगटात बसत नाही त्यांचा फॉर्मही रिजेक्ट होऊ शकतो. त्यातलं तिसरं कारण आहे, अर्जदाराचा पत्ता आधार कार्डनुसार नसल्यास, म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना जो पत्ता टाकला आहे तो आधार कार्डनुसार जर नसेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होतो. आणि चौथं कारण आहे, अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखवा किंवा 15 वर्षापूर्वीचे जे रेशन कार्ड आहे किंवा 15 वर्षापूर्वीचे जे मतदार ओळखपत्र आहे यात एकही ओळखपत्र जोडलेले नाही किंवा ते चुकीचे जोडलेले असल्यास तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. पाचवं महत्त्वाचं कारण म्हणजे, जन्म ठिकाण जर महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील जर अधिवास असलेले पतीचे 15 वर्षापूर्वीचे जे रेशन कार्ड आहे किंवा 15 वर्षापूर्वीचे जे मतदार ओळखपत्र, जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र तुम्ही जर जोडले नसाल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. फॉर्म रिजेक्ट होण्याचं 6वं कारण आहे ते म्हणजे तुम्ही आधार क्रमांक जर चुकीचा नोंदविला असेल. फॉर्म भरताना एक काळजी तुम्ही अशी घ्या की आधार क्रमांक अगदी व्यवस्थित आणि बरोबर लिहा, जेणेकरून तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही. त्यानंतर 7वं कारण आहे, कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर अधिक आहे तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 8वं कारण आहे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र अथवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जर तुम्ही जोडले नाही तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट नक्कीच होणार आहे. त्यातील 9वं कारण आहे, बँक खात्याचा तपशील म्हणजेच खातेदाराचे नाव, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड हा जर तुम्ही योग्य लिहिलेला नाही फॉर्मवर तर मात्र तुमचा फॉर्म हा रिजेक्ट तर नक्कीच होणार आहे. कारण यामध्येच खात्याचे पैसे हे महिलेचे पैसे, लाभार्थी महिलेचे पैसे यामध्येच हे जमा होणार आहे. नंतर आहे 10वं हे आहे, बँक खाते आधार संलग्न नाही. म्हणजे जे तुमचे बँक खाते आहे ते आधार नंबरशी जर संलग्न नसेल किंवा लिंक नसेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणारच आहे. नंतर 11वे कारण आहे, अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे. अर्जदाराने जे हमीपत्र दिलेले आहे ते जर ते व्यवस्थित भरले नाही, त्यातील ज्या खुणा आहेत त्या जर केल्या नाही तर मात्र फॉर्म हा रिजेक्ट होणार आहे. नंतर 12वे कारण आहे, अर्जदार केंद्र राज्य शासनाच्या विविध विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत आहे. ज्या राज्य शासनाद्वारे किंवा केंद्राद्वारे ज्या योजना राबवतात त्या जर योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर मात्र या योजनेचा लाभ त्या महिलेला भेटणार नाही. नंतर 13वे कारण आहे, 4 चाकी वाहन कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे. जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे आणि ते कुटुंबातील सदस्याच्या जर नावावर असेल तर मात्र फॉर्म हा रिजेक्ट होतो. नंतर 14वे कारण आहे, कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. जर कुटुंबातील कोणीही इन्कम टॅक्स भरत असेल तर मात्र तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. नंतर 15वे आहे, कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे. कुटुंबातील सदस्य जर विद्यमान माजी खासदार आमदार असेल तर मात्र फॉर्म तुमचा रिजेक्ट होईल. नंतर 16वे कारण आहे, कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासनाच्या विविध विभागात कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तर मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही. नंतर 17वे कारण आहे, कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासनाच्या विविध विभागात म्हणजे मंडळ यामध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तर मात्र त्या कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ हा मिळणार नाही. 18वे कारण आहे, कुटुंबातील सदस्य शासनाच्या कॉर्पोरेशन बोर्ड किंवा उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य असेल तर मात्र या योजनेचा लाभ त्यांना हा मिळणार नाही. नंतर 19वे कारण आहे,
कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने योजनेचा लाभ यापूर्वीच घेतलेला आहे. जर कुटुंबातील एक आई आणि 2 मुली असल्यास तर त्यापैकी दोघींनाच मिळेल, एकीला या योजनेचा लाभ मिळणार नाही. नंतर 20वं कारण दिलं आहे, अर्जदाराचे नाव व सादर केलेली कागदपत्रे यात तफावत आहे. त्यांनी जी कागदपत्र आपण जोडलेली आहे आणि अर्जदाराचं नाव यात जर तफावत असेल तर मात्र या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही. आणि इतर कारणे दिली आहे. इतर कारणामध्ये ज्या आपण फॉर्मला झेरॉक्स कॉपी लावणार आहोत त्या अगदी क्लिअर असायला पाहिजे. त्यातील नाव वगैरे सगळं क्लिअर दिसायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न साईनचा, तर साईन ही तुम्ही फॉर्मवरची साईन आणि जे 2 ठिकाणी सही करायच्या आहे त्या तुम्ही एकसारख्याच करा. त्याच्यामध्ये तफावत ठेवू नका. धन्यवाद.